आणि आता आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूया। संभाजीराजेंनी माझ्या अंगावर मारेकरी घातले, देशमुख आणि मते नावाच्या मुलाचा सीडीआर तपासा, गोळ्या घातल्या तरी लढाई थांबवणार नाही, लक्ष्मण हाके आक्रमक, हाकेंची सुरक्षा वाढवली। बाजी भोसले आम्ही राजा मानणार नाही, या माणसानं माझ्या अंगावरती मारेकरी घातले। महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या एका मेंढपाळाच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या पोरावरती भ्याड हल्ला करायला लावणारा हा राजा आसू कसा शकतो? ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केलं नव्हतं, हाकेंच्या वैद्यकीय चाचणीनंतर निष्कर्ष, सूत्रांची माहिती। हाके कोणत्या बारमध्ये जाऊन दारू पितो सर्वांना माहिती, आत्ता फक्त ट्रेलर दाखवला, जरांगे यांच्या विरोधात काही केल्यास संपूर्ण पिक्चर दाखवू, मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांचा इशारा। वैयक्तिक आयुष्य त्याला अधिकार आहे दारू प्यायचा किंवा अजून काय करायचंय, नंगा नाच करायचा त्यांनी करावं, परंतु संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील आणि संभाजीराजेबद्दल त्यानं बोलू नये, नाहीतर हा ट्रेलर होता आणि पिक्चर अजून बाकी आहे हे त्यानं ध्यानात ठेवावं। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नायर रुग्णालयाच्या डीनची बदली, विद्यार्थिनींकडून सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर विरोधात विनयभंगाची तक्रार, सहाय्यक प्राध्यापक डॉक्टराच्याही बदलीची मागणी। नायर मेडिकल कॉलेजमध्ये लैंगिक छळ होत असल्याचं विद्यार्थिनींनी सांगितलं, एफआयआर दाखल करणाऱ्या मुलीशी पोलीस अधिकारी वाईट भाषेमध्ये बोलल्याची तक्रार, संदीप देशपांडे यांची माहिती, वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याकडून चौकशीची मागणी। मध्ये एफआयआर करायला गेली, तिथे एक पुरुष पोलीस अधिकारी जाणीवपूर्वक उपस्थित केला गेला त्या महिला अधिकाऱ्याबरोबर, आणि तो अत्यंत वाईट भाषेत त्या मुलींची बोलला, अशा पद्धतीची तक्रार त्या मुली आमच्याकडे करत होत्या। कामाच्या ठिकाणी महिला सुरक्षित नसतील तर फक्त योजनांचं काय करणार, विकृत माणसाला आणि त्याला वाचवणाऱ्यांवर कारवाई व्हावी, किशोरी पेडणेकरांची मागणी, तर चुकीचं वर्तन करणाऱ्यांना शिक्षा होणारच, चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। अडचण असती तर लाडकी बहीण योजना आणलीच नसती, 10 वर्ष अर्थमंत्री म्हणून काम करतोय, गडकरी काय म्हणालेत हे त्यांच्याकडून जाणून घेईन, अजित पवारांची प्रतिक्रिया। नक्की ते काय बोललेत मी त्यांच्याशी बोलीन, त्यांच्याकडून माहिती घेईन, परंतु मी अर्थमंत्री म्हणून 10 वर्ष काम करतोय, असं कुठलीही काही अडचण नाही, अडचण असली तर आम्ही ह्या गोष्टी केल्याच नसतात। सध्याचं सरकार बैलपुत्र, त्यांचे बाप बैल, सरकारमधील लोक बैलबुद्धीचे, संजय राऊतांची टीका। तर सरकार जे आहेत ते बैलपुत्र आहेत, त्यांचा बाप बैल आहे, त्यांचा बाप बैल असल्यामुळे या सरकारचा त्यांची बुद्धी बैलाची आहे। लोकसभेमध्ये सर्व्हेमुळे माझा बळी गेला, आता कोणाचा बळी जाऊ देऊ नका, सदाभाऊंनी फडणवीसांना खरी परिस्थिती सांगावी, भावना गवळींचं सूचक वक्तव्य। सर्वे आहे पण एक फुलपाडून तुम्हाला सांगते त्या सर्वेमुळे भावना गवळीचा बळी गेला, आता काही बळी गेल्यावर कोणाचा काही जाऊ देऊ नका,